हाय कुणाल, हाय प्रियंका. मग मला सांगा की कसं काय वाटलं आपला जो 1-on-1 सेशन होता आणि कसं माझं गायडन्स फायनान्शियल, तर तुम्हाला कसं वाटलं? कोणते तुम्हाला शॉक बसले, कोणते तुम्हाला नवीन गोष्टी माहिती पडली आणि कसं वाटलं एकूण? तर तुम्हाला दोघांनी शेअर करा. फर्स्ट स्टार्ट विथ येस कुणाल, यू शेअर देन प्रियंका. ओके. तर माझं आज आपण डेटा शीट वगैरे बघितली, मी जी भरली होती त्यामध्ये माझे एक्सपेन्सेस, इन्कम वगैरे. तर त्यावर ना काही गोष्टी कळल्या की कुठे माझा जास्त एक्सपेन्स होतोय. आणि जर मी काही गोल लिहिले होते, तर ते गोल फक्त आपण बोलतो की मला हा गोल, माझा हा गोल आहे, मला कार घ्यायची किंवा काही अजून लँड घ्यायचंय. आपण बोलतो की मी 2 वर्षाने घेईन. पण तर ते 2 वर्षाने ऍक्च्युअल मध्ये घ्यायचे, तर तेव्हा आपली किती इन्व्हेस्टमेंट हवी, आपल्याकडे आता किती पैसा हवा, ते महत्वाचे आहे. आणि ते कसे आणायचे त्या गोष्टीचं म्हणजे गायडन्स मिळाला. परत काही फायनान्शियल गोष्टी आहेत, म्हणजे केले आहेत मी, तर त्या चुकीच्या आहेत का की राईट आहेत, की काय केलं पाहिजे की ते ते त्याच्याबद्दल कळणं मला. ऍक्च्युली आतापर्यंत तर आम्ही एस्टिमेटेड बजेटच घेऊन चाललेलो. फॅक्ट वर नाही काम करत होतो. सध्या फिगर्स बघून तर समजलं आम्हाला की इन फ्युचर मध्ये काय होऊ शकतं काय नाही. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एवढी इन्कम असून आम्ही मायनस मध्ये हे बघून मी थोडी शॉकच झाली. बिकॉज आम्ही तर असं कन्सिडर करून चाललेलं ठीक आहे, चल ओके, आमच्या दोघांची प्लस करून ओके ओके इन्कम आहे तर ठीक आहे. आम्ही 2-3 वर्षामध्ये प्रॉपर अजून एक लँडचा विचार करू शकतो असं माझ्या तरी माइंड मध्ये चालत होतं. बट फॅक्ट बघितलं तेव्हा थोडं मी पण शॉक आहे की आम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे कारण का लागतील. आम्ही इमर्जन्सी फंड वरती वगैरे काम नाही केलेलं. आम्ही विचार करत होतो जर पैसे येतात आपण होम लोन रिपे करू. म्हणजे आम्ही हातामध्ये काय ठेवत नव्हतो स्वतःच्या. म्हणजे मला माहिती, आम्ही तसा विचारच नाही केला की काय होऊ शकतं का, तर त्या कशासाठी गरजेचं आहे इमर्जन्सी फंड. ते ओके. आम्हाला म्हणजे त्याचं नॉलेज मिळालं. त्यामुळे आता आम्हाला कळते की बाबा आपण लोन रिपे करायच्या मागे राहतोय, पण काही गोष्टी आपल्याकडे स्वतःकडे हव्यात ऍज अ इमर्जन्सी फंड म्हणून किंवा काय. तर ते क्लिअर झालं आता. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि कसं वाटतंय म्हणजे हा सेशन कसा वाटला? आउट ऑफ 10 किती? तू हाऊ मच यू विल यू बोथ, आय एम आस्किंग टू बोथ. आउट ऑफ मार्क देऊ शकतो मी. म्हणजे ऍक्च्युली मिरर दाखवलं एक प्रकारे, की आम्ही स्वतःला समजत होतो की ओके आहे ना, सगळं चाललंय व्यवस्थित, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. ओके, आउट ऑफ 10 किती देणार? आउट ऑफ मार्क देणार 10. यू प्रियंका? मी ऍक्च्युली 8 देईन. बिकॉज मला मला थोडं अजून गायडन्स पाहिजे होतं, बट थोडं मिळालं नाही. भेटेल भेटेल भेटेल, सगळं भेटेल. सो ऍक्च्युली तुम्ही फिगर्सच दाखवून आमच्या दोघांना अवेअर केलं आता तर की इन फ्युचर मध्ये काय आम्हाला केलं पाहिजे आणि त्याच्यावर काम आणि किती आमची मंथली इन्कम असली पाहिजे जे आम्ही ड्रीम बघतोय ते अचीव्ह करण्यासाठी. सो थँक्यू. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आणि ऍक्च्युली तुम्हाला कळालं आणि आता तुम्हाला ऍक्च्युली फ्युचर तुम्हाला माहिती पडला. आणि त्या शीट मधनं तुम्हाला कळाला या फायनान्शियल गायडन्स मध्ये कसं वाटलं? जर ही शीट तुम्ही स्वतःच्यानी भरलेली आहे, मी नाही भरलेली आहे. बरं. ते हा. स्टॅटिस्टिक्स तुमचे दाखवतात, माझे नाही. हम्म. आणि हा. त्याच डेटावरनं तुम्हाला माहिती पडल्या. आणि नाव पहिली गोष्ट अवेअरनेस असते. आता तुम्हाला माहित पडलंय तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्यावरती काम करणार. हम्म. थँक्यू राईट. कुणाल अँड थँक्यू प्रियंका फॉर सच अ वंडरफुल सेशन. आणि मला चांगलंच वाटेल. आणि येस, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू तुला पण.